हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक आसाराम मुंडे आपणा सर्वांचं फास्ट ट्रॅक इंग्लिश अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे हा डे सेकंडचा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण आर्टिकलची जी सिरीज सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल आर्टिकल द म्हणजे डेफिनेट आर्टिकल द बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। याच्या अगोदरचा डे 1चा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमके आर्टिकलची बेसिकपासून सुरुवात कशी होते व आपण हळूहळू ॲडव्हान्सकडे कसे जातो। तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की डेफिनेट आर्टिकल द म्हणजे निश्चित उपपद द जे आहे याचा वापर नेमका कसा व कुठे केला जातो। या चॅनलला जे नवीन कोणी मित्र जॉईन झालेले असतील पाहत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून असंच ऑथेंटिक कंटेंट आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहील व याचा फायदा आपल्याला व आपल्या मित्रांनासुद्धा होऊ शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून याच्यामध्ये काही गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात की त्या तुमच्या सुटायला नाही पाहिजेत व परीक्षेमध्ये आपला एकसुद्धा मार्क याच्यामुळे जायला नाही पाहिजे। तर आपण आज पाहूयात की डेफिनेट आर्टिकल दचा वापर नेमका कुठे कुठे केला जातो। सुरुवातीला आपण समजून घेऊयात की आर्टिकल द जे आहे तर ते धिस आणि दॅट, धिस आणि दॅट हे जे आपले डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत यांचा एक वीकन फॉर्म म्हणजे थोडासा कमी केलेला फॉर्म आहे, तो संक्षिप्त केलेला। मग धिस आणि दॅटचा वापर आपण कशासाठी करतो? एखादी व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी करत असतो। तसंच द सुद्धा काय करतं तर एखादी व्यक्ती किंवा वस्तूला पर्टिक्युलर करण्याचं काम म्हणजे विशेष करण्याचं काम या ठिकाणी आर्टिकल द करत असतं। दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आर्टिकल दच्या बाबतीत लक्षात ठेवायची की ज्या नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकल द वापरणार आहोत त्याचा उच्चार जर व्यंजनाने होत असेल म्हणजे कॉन्सोनंट, कशाने होत असेल? कॉन्सोनंट व्यंजनाने, तर अशा वेळी आर्टिकल दचा उच्चार हा द करायचा, द द मराठीतलं आपलं द। आणि जर एखाद्या नाऊनचा उच्चार सुरुवात ही स्वराने होत असेल वॉवेलने, तर त्या ठिकाणी आर्टिकल दचा उच्चार हा दी करायचा, दी मराठी दी। म्हणजे कॉन्सोनंटने जर उच्चार होत असेल तर त्याचा कॉन्सोनंटने जर नाऊनचा उच्चार होत असेल तर द वापरायचं, मराठी द। आणि जर वॉवेलने होत असेल स्वराने तर त्या ठिकाणी दी म्हणायचं। म्हणजे फॉर एक्झाम्पल द सन, द सन। आणि दी आर्टिस्ट, दी आर्टिस्ट। आता द सनमध्ये सचा उच्चार व्यंजनाने होतो म्हणून द म्हणायचं, आणि आर्टिस्टमध्ये म्हणजे स्वराने उच्चार होतो म्हणून दी म्हणायचं। आलं लक्षात? हा बेसिक फरक या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचा आहे। आता आपण पाहूयात की नेमकं आर्टिकल दचा वापर कुठे कुठे केला जातो। वेन वी टॉक ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन ऑर अ थिंग ॲज ऑलरेडी मेन्शन, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीबद्दल अगोदरच काहीतरी संदर्भ दिलेला असतो, अशा गोष्टींचा उल्लेख जर डबल आपल्याला करायचा असेल तर अशा वेळी आपण काय करतो? आर्टिकल दचा वापर करतो। फॉर एक्झाम्पल द बुक विच यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट, जे पुस्तक तुला पाहिजे ते आउट ऑफ प्रिंट आहे म्हणजे सध्या अवेलेबल नाही। मग जे पुस्तक तुला पाहिजे म्हणजे त्या पुस्तकाचा अगोदर तू उल्लेख केलेला आहेस, म्हणजेच काय की आपण अगोदरच अशा काही गोष्टींचा उल्लेख केलेला असतो, संदर्भ दिलेला असतो, त्यांच्याबद्दल जर आपल्याला परत बोलायचं असेल तर आर्टिकल द वापरतात। फॉर एक्झाम्पल दुसरं, लेट अस स्टडी द लेसन केअरफुली, आपण लेसन केअरफुली स्टडी करू म्हणजे जो प्रेझेंट लेसन आपण सध्या शिकतोय त्या लेसनबद्दल या ठिकाणी बोललं जाते, म्हणून द लेसन म्हणजे प्रेझेंट लेसन जो सध्या आपण शिकत आहोत। म्हणजे ऑलरेडी मेन्शन केलेल्या गोष्टींसाठी आपण आर्टिकल दचा वापर करत असतो। सेकंड नंबर, वी नीड द डेफिनेट आर्टिकल द विथ द नेम्स ऑफ फॉलोइंग। आता खालील काही नावं आहेत ज्या गोष्टी आहेत जगामध्ये एक आणि एकच असतात, तर त्यांच्या अगोदरसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो। मग जसं की रिव्हर्स, नद्यांची नावं, द गंगा, द यमुना, द नाईल, द अमेझॉन, द गोदावरी, द कावेरी, द कृष्णा, म्हणजे ही नद्या जी आहेत ह्या जगामध्ये एक आणि एकच आहेत, यांच्या दुसऱ्या नाहीत, म्हणून अशा रिव्हरच्या अगोदर, अशा नद्यांच्या अगोदर आपण आर्टिकल दचा वापर करत असतो। पुन्हा सीज अँड ओशियन्स, समुद्र आणि महासागर, मग द रेड सी लाल समुद्र, द पॅसिफिक
प्रशांत महासागर, द अटलांटिक, द इंडियन ओशियन, द बे ऑफ बेंगॉल, म्हणजे समुद्र आणि महासागर यांच्या नावाच्या पूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. माउंटेन रेंजेस म्हणजे पर्वतरांगांची नावं, जसं की द आल्प्स, द हिमालयाज, द सह्याद्री, द ईस्टर्न घाट वगैरे. मग हे सुद्धा काय आहेत, माउंटेन रेंजेस आहेत. आता सह्याद्री एकच आहे, ईस्टर्न घाट एकच आहे, हिमालया जगामध्ये एकच आहे आणि आल्प्स एकच आहे. म्हणजे या ठिकाणी जे जगामध्ये एक आणि एकच गोष्टी आहेत त्यांच्या पूर्वी आपण आर्टिकल दचा वापर करत असतो. पण आता इंडिव्हिज्युअल पीक असतील, समजा माउंट एव्हरेस्ट, तर त्याच्या अगोदर आर्टिकल दचा वापर करायचा नाही. माउंट एव्हरेस्ट असेल किंवा अरवली पर्वत असेल, तर हे इंडिव्हिज्युअल पीक्स आहेत, तर यांच्यापूर्वी आर्टिकल दचा वापर केला जात नाही. ह्या रेंजेस नाहीत. होली बुक्स, पवित्र ग्रंथ असतील, त्यांच्यापूर्वीसुद्धा आपण वापरतो, जसं की द बायबल, द रामचरितमानस, द भगवद्गीता, द कुराण एक्सेट्रा, द गुरु ग्रंथ साहिब. त्याच्यानंतर ट्रेन्स अँड शिप्स, जे काही एक्सप्रेस गाड्या असतील ट्रेनच्या, जसं की द हिमगिरी एक्सप्रेस, द अमृतसर एक्सप्रेस, द सचखंड एक्सप्रेस, द वंदे भारत एक्सप्रेस, म्हणजे ट्रेनची जी नावं असतात त्यांच्यापूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. द टायटॅनिक शिप, जहाजांची जी नावं असतात त्यांच्यापूर्वीसुद्धा द अरिहंत एक्सेट्रा. न्यूजपेपर अँड मॅगझिन्स, न्यूजपेपरची नावंसुद्धा आर्टिकल दने सुरू होतात, जसं की द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द फ्रंटलाईन मॅगझिनचं नाव, द आउटलुक, द इंडिया टुडे. म्हणजे न्यूजपेपर आणि मॅगझिन यांच्या नावांच्या पूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. त्याच्यानंतर वेल नोन बिल्डिंग्स, म्हणजे जे खूप महत्त्वाच्या किंवा जुन्या पुराण्या बिल्डिंग आहेत, द ताजमहल, द चारमिनार, त्याच्यानंतर द रेड फोर्ट, द गेटवे ऑफ इंडिया एक्सेट्रा. म्हणजे हे सुद्धा काय आहेत, जुन्या बिल्डिंग आहेत, नावाजलेल्या बिल्डिंग आहेत. म्हणून ऐतिहासिक वारसा असल्यामुळे हे जगामध्ये एक आणि एकच असतात, म्हणून यांच्या अगोदरसुद्धा आपण आर्टिकल दचा वापर करत असतो. काही देशांची नावं, जसं की द USA, द UK एक्सेट्रा. पीपल अँड पार्टीज, म्हणजे लोकांबद्दल बोलायचं असेल किंवा पक्ष, राजकीय पक्ष, यांनासुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो, जसं की द इंग्लिश म्हणजे ब्रिटिश लोक, द फ्रेंच फ्रान्सचे लोक, द इंडियन भारतीय लोक, द INC इंडियन नॅशनल काँग्रेस, द BJP भारतीय जनता पार्टी. म्हणजे देशाची लोक असतील किंवा राजकीय पक्ष असेल तर त्यांच्यापूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. फॅमिली नेम्स, काही फॅमिली नेम्स असतात, जसं की द खन्नाज, द कपूर्स, द शर्माज, द पांडेज, द पाटील्स एक्सेट्रा. पुन्हा अजून कुठे करतो आपण, वी यूज आर्टिकल द विथ सुपरलेटिव्ह अँड द वर्ड्स यूज इन सुपरलेटिव्ह सेन्स. असे काही शब्द नाऊन आलेले असतात की ज्यांच्या ऑलरेडी नावामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असते, म्हणजे सर्वांपेक्षा बेस्ट आहे, वाईट आहे किंवा असं काहीतरी. तर अशा वेळीसुद्धा आपण काय करत असतो, आर्टिकल दचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, द बेस्ट स्टुडंट इन द क्लास, म्हणजे सगळ्यामध्ये बेस्ट, उत्कृष्ट आहे. द चीफ जस्टिस, द प्राईम मिनिस्टर, द स्पीकर, द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द चेअरमन. म्हणजे हे एक आणि एकच पोस्ट असतात, सगळ्यात टॉपच्या गोष्टी असतात, म्हणून आर्टिकल दचा वापर या ठिकाणी आपण करत असतो. त्याच्यानंतर अजून कुठे करतो आपण, वेन स्पेशल एम्फसिस इज गिवन टू अ पर्सन ऑर थिंग. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला विशेष भर देऊन, जोर देऊन जर बोलायचं असेल, महत्त्व त्याचं पटवून द्यायचं असेल, इम्पॉर्टन्स, तर अशा ठिकाणीसुद्धा आपण आर्टिकल दचा वापर करतो. जसं की ही इज द लीडर टुडे, म्हणजे तो आजचा नेता आहे. म्हणजे तो काही कोणी असा साधासुद्धा आयरागेरा नाही, तर तो आजचा कोण आहे, नेता आहे. म्हणजे त्याच्याशिवाय आज पर्याय नाही. ही इज द लीडर टुडे, म्हणजे आपण त्याला काय केलं, विशेष केलं, पर्टिक्युलर केलं. लीडर हे काय कॉमन नाऊन आहे, पण आता इथे कसं विशेषत्वाने वापरले, बरोबर. दिस इज जस्ट द थिंग, जस्ट द थिंग म्हणजे राईट थिंग, हीच ती गोष्ट आहे की जी आपल्याला करायची आहे. तिसरं, दिस इज द वे टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, हाच तो मार्ग आहे की ज्याद्वारे आपण ही समस्या सोडू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट विशिष्टपणे पटवून सांगायची असेल, त्याचं इम्पॉर्टन्स एम्फसाइज करायचं असेल, तर अशा वेळी आर्टिकल दचा वापर केला जातो. मग भले ते नाऊन, आता थिंग हे कॉमन नाऊन आहे, लीडर कॉमन नाऊन आहे आणि वेसुद्धा कॉमन नाऊन आहे, पण यांचा वापर आता कसा केला, विशेष नामाप्रमाणे केला. मग अशा वेळी आर्टिकल दचा वापर केला जातो.
पहा अजून कुठे, इवन इन कंपॅरेटिव्ह डिग्री टू गिव्ह प्रेफरन्स अँड चॉईस. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा जर दोन व्यक्ती किंवा वस्तूंपैकी एकीला आपल्याला प्राधान्य द्यायचं असेल, दोन्हीपैकी एक निवडायचे असेल, चॉईस असेल, तर अशा वेळीसुद्धा आपण काय करतो, आर्टिकल दचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ही इज द फायनर बॅट्समन ऑफ द टू. दोघांपैकी तो सगळ्यात चांगला बॅट्समन आहे. शी इज द एल्डर ऑफ माय 2 डॉटर्स. माझ्या 2 मुलींपैकी ती सगळ्यात मोठी आहे. म्हणजे दोघांपैकी एकाला प्रेफरन्स द्यायचा असेल तर अशा वेळी आर्टिकल दचा वापर केला जातो. त्याच्यानंतर, विथ थिंग्स ऑफ विच देअर इज ओनली वन इन द वर्ल्ड. जगामध्ये एक आणि एकच गोष्ट असेल तर अशा वेळीसुद्धा आपण काय करतो, त्याचा आर्टिकल दचा वापर केला जातो. जसं की प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत, दिशांची नावं आहेत, तर यापूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. जसं की द सन, द मून, द अर्थ, द इक्वेटर, द नॉर्थ, द ईस्ट, द मार्स. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी एक आणि एकच असतात आणि त्या विशेष असतात, त्याच्यामुळे त्यांच्यापूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. इन प्लेस ऑफ पजेसिव्ह ॲडजेक्टिव्स. आता पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कुठले कुठले आहेत आपले, माय, हिज, हर, आवर, युअर, त्याच्यानंतर देअर, इट्स, हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. यांच्याऐवजी काय केलं जातं, आर्टिकल दचा सुद्धा वापर करता येतो. जसं की पहा, आय हिट हिम ऑन द हेड. मी त्याच्या डोक्यावरती मारलं. आता इथे दच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो, हिज. म्हणजे आय हिट हिम ऑन हिज हेड, मी त्याच्या डोक्यावरती त्याला मारलं. पण इथे आता हिज या पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी आपण काय वापरलं, आर्टिकल द वापरलं. दुसरं, डिसअपॉइंटमेंट स्टेड हिम इन द फेस. म्हणजे इन द फेस म्हणजे हिज फेस, त्याच्या चेहऱ्यावरती सरळ सरळ डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशा आपल्याला दिसून येत होती. म्हणजे ज्या ठिकाणी पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचे, षष्टी विशेषणं, त्या ठिकाणी आपण आर्टिकल दचा वापर करू शकतो. दोघांचं मिनिंग इक्वल राहते. रूल नंबर 8, विथ कॉमन नाउन्स व्हेन वन नाउन इज यूज टू रिप्रेझेंट द होल क्लास ऑर स्पेसीज. आता काही कॉमन नाउनचा वापर काही वेळा आपण काय करतो की संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी करत असतो. तर अशा वेळी जर ते नाउन संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करत असेल तर अशा वेळीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, द हॉर्स इज अ पॉवरफुल ॲनिमल. घोडा हा शक्तिशाली प्राणी आहे. आता एक घोडा नाही, आपण या ठिकाणी सर्व घोड्यांच्या प्रजातीसाठी या ठिकाणी एक जनरल स्टेटमेंट केलं. म्हणजे संपूर्ण घोड्यांच्या प्रजातीच्या वर्गाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी दिसून येते, म्हणून आर्टिकल दचा वापर केला. द लायन इज द किंग ऑफ ॲनिमल्स. सिंह हा प्राण्यांचा राजा आहे. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. गाय ही उपयोगी प्राणी आहे. म्हणजे सगळ्या गायी उपयोगी प्राणी आहेत. म्हणजे ज्यावेळी जनरल स्टेटमेंट आपण करतो अशावेळी एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी आर्टिकल दचा वापर केला जातो. आता याच वेळी ठिकाणी समजा जर अनेकवचनी नाउन वापरलं, काऊच्या ऐवजी काऊच केलं, तर मग या ठिकाणी आर्टिकल द वापरायचं नाही. मग काय वाक्य होणार, काऊज आर युजफुल ॲनिमल्स. आणि जर सिंगल असेल म्हणजे सिंग्युलर कॉमन नाउन तर अशा वेळी आर्टिकल दचा वापर केला जातो. म्हणजे द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. नंबर 9, व्हेन इट इज यूज ॲज ॲन ॲडवर्ब इन केस ऑफ सर्टेन कंपॅरेटिव्स. काही वेळा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी विशेषणाच्या अगोदर ॲडवर्ब म्हणून सुद्धा आर्टिकल द काम करतं. आता इथे पहा, हे जे खाली फ्रेजेस दिलेले आहेत या ठिकाणी आर्टिकल द हे ॲडवर्बचं काम करत आहे, क्रियाविशेषणाचं. क्रियाविशेषण ॲडवर्बचं काम. मग कसं पहा, द मोर वी गेट द मोर वी वॉन्ट. जेवढं आपण घ्यावं मिळतं त्या आपल्याला अजून असावं वाटतं. द हार्डर यू वर्क द बेटर यू विल बी. जेवढं तू मेहनत करणार तेवढं तुला चांगलं होणार. म्हणजे या ठिकाणी मोर, हार्डर हे विशेषण आहेत आणि यांना हे आर्टिकल द क्वालिफाय करते, म्हणजे ते ॲडवर्बचं काम या ठिकाणी करायला लागले. म्हणून आर्टिकल दचा वापर काही कंपॅरिझन करण्यासाठी आपण विशेषणाच्या अगोदर ॲडवर्ब म्हणून सुद्धा करू शकतो. रूल नंबर 10, बिफोर ॲन ॲडजेक्टिव्ह व्हेन इट रिप्रेझेंट अ क्लास ऑफ
पर्सन्स. काही ॲडजेक्टिव्ह असे असतात की ज्यांचा वापर संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी करत असतो. तर अशा वेळी सुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द रिच शूड हेल्प द पुअर. द रिच म्हणजे श्रीमंतांनी गरिबांना मदत करावी. काय अर्थ होतो याचा? श्रीमंतांनी गरिबांना मदत करावी. आता या ठिकाणी रिच हे विशेषण आहे, पण कुणासाठी वापरले आपण ॲडजेक्टिव्ह? संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, संपूर्ण श्रीमंत वर्गाचं. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. तरुणांकडून वृद्धांचा सन्मान केला जातो. मग जेवढे वृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी वापरले. म्हणजे अशी काही विशेषणं असतात की ज्यांचा वापर संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जातो. अशा वेळी आर्टिकल दचा वापर ॲडजेक्टिव्हच्या अगोदर सुद्धा करतात. नंबर 11, बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आपले वाद्यांची जी नावं असतात त्यांच्यापूर्वीसुद्धा आर्टिकल द वापरलं जातं, जसं की द फ्ल्यूट, द हार्मोनियम, द ट्रम्पेट एक्सेट्रा. नंबर 12, बिफोर प्रॉपर नाउन फॉर द सेक ऑफ कम्पॅरिझन. काही विशेष नामाच्या पूर्वीसुद्धा आपण आर्टिकल दचा वापर करतो. आता अशा वेळी कशासाठी केलेला असतो? तर कम्पॅरिझन करण्यासाठी, म्हणजे एकाची उपमा दुसऱ्याला देण्यासाठी किंवा तुलना करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, सूरदास इज द मिल्टन ऑफ इंडिया. सूरदास हा कोण आहे? भारताचा मिल्टन आहे. आता मिल्टन कुठला आहे? इंग्लंडचा. आणि इंग्लंडचा तो पोएट आहे, तसा सूरदास भारताचा पोएट आहे. म्हणजे सूरदास हा भारताचा मिल्टन आहे. म्हणजे मिल्टन इंग्लंडमध्ये जेवढा फेमस आहे तेवढा सूरदास इकडे सुद्धा भारतामध्ये फेमस आहे. दुसरं, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास हा कोण आहे? भारताचा शेक्सपियर आहे. आता शेक्सपियर हा इंग्लंडचा खूप मोठा नाटककार आहे, तर त्याच ठिकाणी कालिदाससुद्धा संस्कृतमधला भारताचा खूप मोठा नाटककार आहे. म्हणजे कालिदासाची आणि शेक्सपियरची तुलना केली. तर अशा वेळी आपण मिल्टन हे प्रॉपर नाऊन आहे, त्याच्या अगोदर आर्टिकल द वापरलं. शेक्सपियर हे प्रॉपर नाऊन आहे, त्याच्या अगोदर आर्टिकल द वापरलं. म्हणजे आर्टिकल दचा वापर हा एखाद्या विशेष नामाच्या पूर्वी कंपॅरिझन करण्यासाठी सुद्धा केला जातो. बिफोर द युनिट ऑफ मेजरमेंट. पुन्हा कुठे आपण अजून करू शकतो वापर? तर मेजरमेंटचे जे युनिट असतात, फॉर एक्झाम्पल किलो, मीटर, लिटर, मिलीलिटर, तर यांच्यापूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. जसं की क्लोथ इज सोल्ड बाय द मीटर. कपडा कसा विकला जातो? मीटरवर विकला जातो. एग्ज आर सोल्ड बाय द डझन. अंडे कसे विकले जातात? डझनवर विकले जातात. म्हणजे या ठिकाणी जे काही मोजमापाचे आपले एकक असतात त्यांच्यापूर्वीसुद्धा आर्टिकल दचा वापर केला जातो. तर या ठिकाणी आपण वेगवेगळे जे उपयोग आहेत आर्टिकल दचे, तर ते या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. याच्यानंतरचा जो पार्ट आपला आर्टिकलचा बनणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ओमिशन ऑफ आर्टिकल्स, म्हणजे आर्टिकल कुठे वापरायचे नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.